राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7,500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता। पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या 3 जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले आहेत। रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7,500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता। त्यापैकी 3,500 शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे। महसूल मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2,940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केली नाही। या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या पुढाकाराने गुरुवारी मंत्रालयात मुंडे यांच्या दलनात बैठक झाली। या बैठकीत मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपनींना सूचना केली। या बैठकीला अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गोडम, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झालेले, तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक MS सावंत, कृषी अधिकारी उपस्थित होते। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि हो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। असंच पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल। धन्यवाद।